अनेक कार्यक्रमात सहभागी होतो आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी ज्यावेळेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले त्याबरोबर मी अनेक वेळेला त्यांच्याशी बोलले होते की तुम्ही सचिन भाऊ इकडे या, शिंदे साहेबांच्या कामामध्ये तुम्हाला समाधान वाटेल. आणि उलट अनेक वेळेला काही प्रश्न आले तर मी त्यांना विचारण्यासाठी पण द्यायचे की तुम्ही विचारा फ्लोअरवरून, कारण मी उपसभापती होते. त्यामुळे मला असं वाटतं की सचिन भाऊ अहिर यांचा जो झालेला प्रवेश आहे त्याच्यामुळे सगळ्याच जणांना आनंद झालेला आहे. आणि माननीय शिंदेसाहेबांचं जे ऑपरेशन टायगर आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची कारणं समजून घेऊ शकतो असं मला वाटतं. ताई, मात्र तुमचा एकंदरीत असणारा उपसभापती पदाचा दांडगा अनुभव, ज्या पद्धतीने तुम्ही सभागृह चालवलेलं आहे, शिवसेनेमध्ये अनेक महत्त्वाचे चेहरे असताना सचिन अहिर यांची नेमणूक या पदावरती, महत्त्वाच्या पदावरती व्हावी, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आता तुमच्यावर काही जबाबदारी, पक्ष महत्त्वपूर्ण जबाबदारी देणार आहे का? बघा, माननीय शिंदेसाहेब जेव्हा एखादा निर्णय घेतात त्यावेळेला त्यांनी जेव्हा आम्हाला निर्णय सांगितला की त्यांना आपण आपल्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांचं काम करायचं आहे, अतिशय आम्हाला आनंद झाला. कारण शेवटी पक्षवाढीसाठी आणि जो NDAचा महायुतीचा विचार आहे तो प्रबळ करण्यासाठी माननीय शिंदेसाहेब काम करतात. आम्हाला अनुभव जरी भरपूर असला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचा उमेदवार निवडणं हे शिंदेसाहेब करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जी जबाबदारी टाकलेली आहे सचिन अहिर यांच्यावरती की ते चांगल्या परीने पार पाडतील. मी 2002 ते 2019 17 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे, शिवसेनेची उपनेता प्रवक्ता म्हणून काम केलं आहे आणि माननीय शिंदेसाहेबांनी माझ्यावर शिवसेना नेता म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे विधान परिषदेची सदस्य म्हणून सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणं, माननीय शिंदेसाहेबांनी मला असंही सांगितलेलं आहे की जिथे कुठे तुम्हाला कामात अडचण येईल त्याला मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्याबरोबर उभा असेन. त्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम काय करायचे, कामं काय करायची याचीसुद्धा माझी त्यांच्याशी तपशीलवार चर्चा झालेली आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्यामधून काय कामाचं योगदान आहे ते नक्की दिसेल. थेटपणे आदित्य ठाकरेंना घेरण्याचा हा प्रयत्न आहे का वरळीतला? कारण आदित्य ठाकरे निवडून येण्यामागे सगळ्यात मोठा वाटा हा सचिन अहिरांचा मानला जातो. वरळी सचिन अहिरांनी उभी केलेली आहे. हा थेट आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न आहे का? याच्यावर माननीय शिंदेसाहेब आणि सचिन भाऊंची पत्रकार परिषद आहे, ते त्याच्यावर बोलतील. धन्यवाद. नाही, शेवटचा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा, सचिन अहिर यांची उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकते का? काही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का? त्याची आपण म्हणजे त्याची तपासणी केलेली आहे? नाही, हा सगळा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा जे आहे ते कायदेतज्ञ त्याच्यावर बोलतील. आणि मला असं वाटतं की आमची जी माहिती आहे ती गोपनीय माहिती सगळी पब्लिक करून त्याच्यावरती परत कायदेशीर केस काढण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे आम्ही राजकारणात बरेचसे अभ्यास केलेला आहे. कुठल्याही प्रकारनी तांत्रिकदृष्ट्या कुठलाही प्रश्न येणार नाही असं आम्हाला स्वतःच्या अनुभवावरून वाटतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुठेही अडचणीत सचिन अहिर अडकणार नाही असं मला अनुभवावरून वाटतं. उपसभापती पद हे पक्षांतर बंदी कायद्याला लागू होत नाही अशी देखील एक चर्चा आहे. पक्षांतर बंदी मी आता कायदा याच्यावर काही भाष्य करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.